नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची अशी अपडेट पाहणार आहोत, जी की टेट तिसरी म्हणजेच टेट 2025 शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता मापन चाचणी ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली होती, त्यांना आता स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासंदर्भातली उमेदवारांसाठी सूचना एक प्रेस नोट काढण्यात आलेली आहे आणि पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू करून देण्यात आलेलं आहे. यामध्ये खूप महत्त्वाच्या अशा सूचना पहिल्या उमेदवारांना दिलेल्या आहेत. पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायची घाई गडबड करू नका. सूचना व्यवस्थित वाचा, वेळ घ्या आणि नंतर पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करायला सुरुवात करा. आता उमेदवारांसाठी सूचना नेमक्या काय काय आहेत, तर पहिली महत्त्वाची सूचना म्हणजे ज्यांनी टेट तिसरी म्हणजेच टेट 2025 ज्यांनी दिलेली आहे तेच विद्यार्थी पोर्टलला रजिस्ट्रेशन करू शकतात. दुसऱ्या मुद्द्यात दिलेला आहे यासाठीची ऑनलाईन सुविधा टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जसा 2017चा टॅब, 2022चा टॅब, तसाच 2025चा तिसरा टॅब पोर्टलवरती उपलब्ध करून दिलेला आहे. ती इन्फॉर्मेशन कशी भरायची त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना उमेदवारांना उपलब्ध करून दिल्यात. ते प्रोस्पेक्टस व्यवस्थित वाचायचं आहे. 4 नंबरच्या मुद्द्यात दिलेलं आहे टेट ही एक्झाम तुम्हाला एकदाच ॲप्लिकेशन करून एकदाच द्यायची होती, परंतु डबल ॲप्लिकेशन करून ज्या विद्यार्थ्यांनी डबल एक्झाम दिलेली आहे त्यांना पोर्टलला रजिस्ट्रेशन करता येत नाही. ज्यांनी हॉल तिकीट 2 आले परंतु एक्झाम एकदाच दिली त्यांना पोर्टलला रजिस्ट्रेशन करता येतं. दुसरी गोष्ट, याआधी एक छोटीशी सूचना त्यांनी दिलेली होती की जे DED BEDचे ॲपियर विद्यार्थी होते आणि ज्यांनी आत्तापर्यंत म्हणजे त्या एका महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांचे मार्कशीट सेंड केलेले नाही, त्यांना देखील पोर्टलवरनं त्यांचं लिस्ट प्रसिद्ध केलेली आहे आणि त्यांचा रिझल्ट हा राखीव तसाच ठेवण्यात आलेला आहे. तो डिस्प्ले केलेला नाही कारण कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे. म्हणजे ते विद्यार्थीसुद्धा पोर्टलला रजिस्ट्रेशन करू शकत नाही कारण तुमचा टॅब किंवा तुमचं त्या ठिकाणी नंबर टाकून पासवर्ड टाकून तुमचा टॅब उपलब्ध होणार नाही, तो ओपन होणार नाही. 5वी सूचना महत्त्वाची आहे की 25पर्यंत तुम्ही तुमचं स्वप्रमाणपत्र म्हणजे रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकता. यामध्ये पुन्हा मुदतवाढ होतच असते, परंतु आजपासून जरी सुरू झाले आणि 25पर्यंत जरी 29 तारखेपर्यंत जरी असेल तरी अगदी सुरुवातीलाच स्टार्ट करू नका किंवा अगदी एंडची सुद्धा वाट पाहू नका. थोडंसं त्यामध्ये काही अपडेट होत राहतात. TET किंवा CTETमध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल तर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा हा टॅब उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामध्ये फिल करून तो भरायचा आहे. सेम प्रोसिजर आहे जी की टेट 2022ला सुद्धा सेम प्रोसिजर होती. ज्यांना या सर्टिफिकेटमध्ये किंवा TET किंवा CTETमध्ये जेव्हा काही डेटा प्रॉब्लेम दाखवत असेल तर तो त्या जिल्हा स्तरावरती तो सॉल्व केला जातो. त्याची रिक्वेस्ट पाठवावी लागते, ॲप्रूव्ह करून घ्यावं लागतं, नंतर हा प्रॉब्लेम सॉल्व होतो. परंतु 100% हा प्रॉब्लेम सॉल्व होतो. हा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना तुम्हाला ॲप्लिकेशन, तुमचं हॉल तिकीट आणि तुमचं मार्कशीट हे त्या ठिकाणी पुरावा म्हणून सादर करावं लागतं. 7व्या मुद्द्यात दिलेलं आहे की जेथे पदवीकरिता CGPA किंवा OGPA लेटर ग्रेड म्हणजे ग्रेड सिस्टम ज्या ठिकाणी आहे त्यांनी त्यांच्या युनिव्हर्सिटीनुसार प्रत्येकाचं सूत्र हे वेगळं असतं. म्हणजे ज्याची युनिव्हर्सिटी आहे त्याचं सूत्र पाहून ते तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे आणि मग ते पर्सेंटेजमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. कारण ग्रेड सिस्टम असल्यामुळे त्या ठिकाणी टोटल नंबर काढता येत नाही आणि जेव्हा ती टोटल नंबर काढायची असते तेव्हा तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीची ग्रेड सिस्टमचा जो तुमचं सूत्र आहे तर त्या फॉर्म्युल्यानुसार तुमचं CGPAमधनं तुम्ही टोटल मार्क्स काढून पर्सेंटेज काढता येतात. फक्त एवढंच की तुमची युनिव्हर्सिटी जी आहे त्याच युनिव्हर्सिटीचं सूत्र तुम्हाला वापरायचं आहे, कारण प्रत्येक युनिव्हर्सिटीनुसार सुद्धा त्यांचा फॉर्म्युला वेगवेगळा असू शकतो. 10वी आणि 12वीची अर्हता बोर्डची म्हणजेच वेगळं असेल, जसं की त्यांचं पॉलिटेक्निक वगैरे असतं किंवा वेगळ्या याच्यातून इलेक्ट्रॉनिक वगैरे असतं, असं घेऊन काही विद्यार्थ्यांनी 11वी 12वी केलेलं असतं, तर त्यांनी ती समकक्ष म्हणून त्या ठिकाणी पुरावा जोडायचा असतो. जसं की DED आणि BED आहे, पण DEDला समकक्ष कोर्स देखील असतात जसं की DTED वगैरे आहे. तर त्याप्रमाणे समकक्षचा पुरावा जोडून ॲप्लिकेशन करायचं आहे, म्हणजेच पोर्टल रजिस्ट्रेशन करायचं आहे.
9वा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, जो की सगळ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ या ठिकाणी होतो, की पदवी परीक्षेमध्ये तुमचं ज्या विषयातून स्पेशलायझेशन झालेलं आहे, तो तुमचा मुख्य विषय असतो आणि त्यानुसारच तुम्हाला प्रिफरन्स येतात. तुम्ही दुसरा विषय म्हणजे जो गौण विषय आहे, 2 विषय असतात. एक तुमचा स्पेशल असतो आणि दुसरा जो असतो तो कंपल्सरी असतो. जो तुमचा स्पेशल असतो ना, तो तुमचा मुख्य विषय झाला आणि जो तुमचा कंपल्सरी असतो ना, तो तुमचा गौण विषय झाला. त्यामुळे तुम्हाला ॲप्लिकेशन प्रमाणपत्रामध्ये जो तुमचा मुख्य विषय आहे तोच पहिला टाकायचा आहे आणि त्याचनुसार तुम्हाला प्राधान्यक्रम येतात. आणि जर तुम्ही दुसरा विषय टाकला तर तो तुमचा स्पेशल विषय नसल्यामुळे तुम्ही त्या विषयासाठी पात्र ठरत नाही. म्हणून या ठिकाणी अशी सूचना आहे की कोणत्याही क्षणी उमेदवार त्या ठिकाणी बाद करू शकतात. आणि ह्याचा तुम्हाला गोंधळ मिटवायचा असेल तर तुम्ही ज्या विषयातून डिग्री घेतलेली आहे ते तुमचं एक कनोकेशन सर्टिफिकेट येतं किंवा डिग्री सर्टिफिकेट असतं. मार्कशीट सोडून तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटतं, कनोकेशन डिग्री सर्टिफिकेट. तर त्यामध्ये हे 2 विषय मेन्शन असतात. ज्या विषयात तुम्ही स्पेशलायझेशन केलेलं आहे तो विषय वरती असतो आणि तुमचा कंपल्सरी जो आहे तो खाली लिहिलेला असतो त्यामध्ये. त्यामुळे तुमचा जो स्पेशल आहे तोच या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानुसारच तुम्हाला प्रिफरन्स येणार असतो, कारण तुम्ही ज्या विषयातून स्पेशलायझेशन केलं तोच विषय शिकवायला तुम्ही पात्र असता. यानंतर माजी सैनिक प्रवर्गामध्ये स्वतः निवृत्त सैनिक यांचा समावेश होतो. त्यामध्ये त्यांच्या फॅमिली मेंबर्सचा समावेश होत नाही. हे TETमध्ये सुद्धा मार्क्सची सूट देण्यात सुद्धा हा पॉईंट त्या ठिकाणी देखील नमूद आहे. तोच या ठिकाणी आहे की त्यांच्या फॅमिलीसाठी हे बेनिफिट होत नाही. ते माजी सैनिक जे आहे ते स्वतः माजी सैनिक किंवा निवृत्त सैनिक असावेत. आणि दुसरं म्हणजे जे शहीद सैनिक आहे त्यांचा मात्र त्यांची पत्नी असेल किंवा त्यांचा मुलगा किंवा अविवाहित मुलगी असेल, माजी सैनिक म्हणून प्रवर्गाच्या जे आरक्षण आहेत तेव्हा मात्र त्यांना त्या आरक्षणाचा लाभ घेता येतो. म्हणजे एक तर माजी सैनिक हयात असतील तर ते स्वतः असतात किंवा रिटायर्ड असतील तरी चालतील. परंतु जर त्यांचा मृत्यू झालेला असेल म्हणजे ते शहीद झालेले असतील तर मात्र त्यांची पत्नी किंवा घरातली मुलांना त्यांचा बेनिफिट भेटतं, आरक्षणात लाभ भेटतो. सेम TETमध्ये सुद्धा त्यांचा हा रूलसुद्धा सेम आहे. 10 नंबरचा पॉईंटमध्ये 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत. एक सैनिक आणि एक याचे शहीद सैनिक, दोघांचेही नियम त्याच मुद्द्यातून घेण्यात आलेले आहेत. दुसरी गोष्ट, जे BEd असतील किंवा BSc BEd असतील, BA BEd किंवा BSc BEd, यामध्ये जे इंटिग्रेटेड अभ्यासक्रमवाले उमेदवार आहेत, जे उत्तीर्ण आहेत, त्यांनीसुद्धा या प्रमाणपत्रामध्येच नोंदणी करायची आहे. कारण त्यांच्यासाठी वेगळा असा टॅब दिला जाणार नाही. त्यांनी जे स्वप्रमाणपत्र केलेलं असेल ते अर्हता म्हणून नोंद स्वीकार्य असेल, त्यांची वेगळ्याने या ठिकाणी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. आणि हे सगळं करत असताना जर काही प्रॉब्लेम आला स्वप्रमाणपत्र भरण्यासाठी तर तुम्हाला एज्युकेशन पवित्र 2025 म्हणजेच 25 एज्युकेशन पवित्र 2025च्या ऐवजी फक्त 25 लिहिलेलं आहे. जिथे 22 होतं तिथे 25 हा नंबर झालेला आहे. ॲज इट इज पुन्हा तोच ईमेल ID आहे, सेम पद्धतीने बनवलेला ईमेल ID आहे. 22च्या ऐवजी 25 लिहिलेला आहे. ह्या ईमेल ID वरती तुम्हाला ईमेल करायचा आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल तर. पण सूचना प्रोस्पेक्टस व्यवस्थित वाचल्यानंतर कुठलीही अडचण यामध्ये येणार नाही. अशा महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.